आज पहिल्या अध्यायाची ज्ञानेश्वरीच्या 5वी ओवी. अष्टादश पुराणे तीच मणी भूषणे, पद पद्मती खेवणे प्रमेय रत्नांची. कालची जी ओवी झाली होती, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. गणपतीचं एक विशाल शरीर, पण आध्यात्मिक शरीर, याचं वर्णन चाललंय. ज्ञानेश्वरांची कल्पनाशक्ती अशी विकसित झालेली आहे की जे काही धर्मशास्त्राचं अध्यात्मामधलं साहित्य निर्माण झालं तेच जणू काही गणपतीचं शरीर आहे, आणि तेही विशाल विश्वरूप शरीर. तर त्याचं एक वर्णन असं केलंय, आपण पाहत आलेलो आहोत. आता शरीर रचना पहा. मन्वादी स्मृती हेच त्या शरीराचे अवयव आहेत. स्मृती तेची अवयव. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, असे तुम्हाला अनेक भाग सांगितलेले होते. हे एक अवयव आहेत. 2 हात, जी काही शरीर रचना आहे, अवयव, स्मृतिशास्त्र, सांख्यशास्त्र, हे सगळे अवयव आहेत असं म्हटलंय. त्या शरीराचे अवयव त्या स्मृतीतील अर्थाच्या सौंदर्याने ते अवयव जणू लावण्याची खाण झाले आहेत. अवयव इतके सुंदर आहेत. अवयव म्हणजे स्मृतिशास्त्रामध्ये वर्णन केलेला भाग अतिशय सुंदर आहे की ते जणू काही गणपतीचे अवयव आहेत. रेखीव, आखीव, म्हणजे कुठेही आगळपगळपणा नाही. ज्याच्यात तत्वज्ञान असेल, सूत्रमय भाषा असेल, गर्भितार्थ सार असेल, आध्यात्मिक अनुभव देण्याची शक्ती असेल, सर्व काही असेल, म्हणून सुंदर अवयव झालेले आहेत. नाही एक हात मोठा, एक हात लहान, एक शास्त्र असं झालंय, एक शास्त्र तसं झालंय, असं नाही. आणि लावण्य, जसं एखाद्या लावण्य स्त्रीचं सौंदर्य अवयवात असतं, तसं आखीव रेखीव शास्त्र स्मृतिशास्त्र आहे. ते स्मृतिग्रंथ आहेत. मी असं म्हणालो होतो की किती ग्रंथ रचना पुरातन काळची, त्याच्यावर ते टीका वगैरे नाही, ज्याच्यात संत वाङ्मय येत नाही, गाथा येत नाही, काही येत नाही. पूर्वीची प्राचीन वेद ग्रंथ 4 भागात आहेत, विभक्त आहेत. 1 संहिता, 1 ब्राह्मण, 3 अरण्यक, 4 उपनिषद. नंबर 1 संहिता, ब्राह्मण 2, 3 अरण्यक, 4 उपनिषद. ह्या संहिता, ब्राह्मणक, अरण्यक आणि उपनिषद ह्या ग्रंथ आहेत याचे 4524. लक्षात घ्या किती ग्रंथ रचना आहे. त्याची फोड ऋग्वेद 21 आहेत, यजुर्वेद 101 आहेत, सामवेद 1000 आहेत, 1000 सामवेद. अथर्ववेद 9 आहेत. संहिता ग्रंथ 1131 आहेत. संहिता 1131. नंतर प्रत्येक शाखाकरिता 1 ब्राह्मण, 1 अरण्यक, 1 उपनिषद. ती संख्या होते 1131.
म्हणून एकूण वेद ग्रंथ 4000 सर्वांना मिळून वेद ग्रंथ म्हणतात. संहिता, आरण्यक, उपनिषद, ब्राह्मण, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, संहिता सगळे मिळून 4524 एवढी ग्रंथरचना आहे. त्यानंतर आता हे सोडून पूर्वीचंच 8 व्याकरण आहेत. पाणिनीचं व्याकरण, अशा 8 व्याकरण आहेत, 8 निरुक्त आहेत, अनेक शिक्षा ग्रंथ आहेत, अनेक शिक्षा ग्रंथ आहेत, अनेक छंदो ग्रंथ आहेत, अनेक कल्प आहेत, 18 पुराण आहेत. 18 पुराण पुन्हा या ग्रंथात आलेले नाही आहेत. 18 उपपुराण आहेत, 64 तंत्र आहेत, तंत्र ग्रंथ. महाभारत पुन्हा वेगळा आहे. सिद्धांत, संहिता, डामर, जामल, दर्शन, दर्शने, दर्शनशास्त्र, हा भूमाभाव आहे. एवढं मोठं ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे आणि एवढा मोठा गणपती. ज्या रचना आहे त्यापैकी स्मृती ग्रंथ, स्मृतितेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा. अर्थ असे आहेत, अनुभव असे देणारे आहेत की शोभायमान देवतेच्या इंद्रियांना इंद्रिय जसे शोभा द्यावेत त्याप्रमाणे, जसं कमर कशी पाहिजे असे रूपक जसे आहेत ना त्याप्रमाणे इतके आखीव रेखीव आहेत. अर्थाच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने, शब्दार्थाच्या दृष्टीने, वाङ्मयाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने, सर्व दृष्टीने. 18 पुराणे तीच मणिभूषणे, पद्म पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. 18 पुराणे, 18 पुराण जे आपण पाहिलेत. 18 पुराणामध्ये महाभारत देखील एक आहे बरं का, त्यालाही पुराण म्हटलेलं आहे. विष्णू पुराण, गरुड पुराण, शिवपुराण, अशा अनेक पुराण आहेत. प्रत्येक देवतेचं एक पुराण आहे. ती निर्माण कशी झाली, तिनं कार्य काय केलं, आणि त्याच्यात एक तत्वज्ञान आहे. तो एक इतिहास आहे आपला. पुराण हा आपला प्राचीन वैदिक इतिहास आहे. मत्स्य पुराण, स्कंद पुराण, गणेश पुराण, 18 पुराण आहेत. भगवान व्यासांनी लिहिलंय. काय व्यासांची दिव्य दृष्टी असेल, नाही तर काही उपलब्ध झालं नसतं, काही उपलब्ध झालं नसतं. भगवान व्यासानंतर फक्त थोड्या काळापुरतं पाहून लिहिलंय ते भगवान ज्ञानेश्वरांनी. भगवद्गीतेचा तेवढाच विषय, पण व्यासांनी संपूर्ण विश्वरचना पाहून लिहिली. मत्स्य पुराण, कच्छ पुराण, वराह पुराण, नारद पुराण, किती पुराण आहेत. गणेश पुराण, ही 18 पुराण हेच त्याच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत. हे जर नसते, अलंकार म्हणजे काय, ऑर्नामेंट्स, दागदागिने. काल एक टीव्हीवर मी पाहिलं, सध्या टोमॅटो आणि भेंडी महाग झाली म्हणून जसपाल भट्टीनी एका बाईला असं समोर केलं. तिचा वार्ताहरांनी इंटरव्ह्यू घेतला. कानामध्ये भेंडी लटकलेली आहे आणि सगळे टोमॅटोचे हार तिनं घातलेले आहेत. ती म्हणते एवढी महागाची वस्तू आहे की सोन्यापेक्षाही महाग होण्याची शक्यता आहे.
म्हणून मी ऑर्नामेंट म्हणून घातले दागदागिने. आणि पुन्हा तिनं सांगितलं की मला बँकरला लॉकर उघडावं लागेल, कारण ही महागाची वस्तू आहे, चोरून नेल्या जाईल. कारण अमृतसरला 50 रुपये किलो टमाटे आहेत, 36 रुपये मुंबईला आहेत, 40 रुपये दिल्लीला आहेत. त्याप्रमाणे आत्ताच झालंय. पण इथे गणेशांचे ऑर्नामेंट कोणते आहेत? पुराण, 18 पुराण हे ऑर्नामेंट आहेत. म्हणजे प्रत्येकाची शोभा आहे बरं का. जसं बाई अलंकाराशिवाय शोभा देत नाही, तसं गणपती देखील पुराण काढून टाकले तर शोभा देणार नाही, बकास दिसतील. अलंकार आहेत 18 पुराण, अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत, मणिभूषण आहेत. पद्म पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, त्यात प्रतिपादन केलेली तत्वे हीच रत्ने आहेत. त्याच्यात जे तत्वज्ञान आहे ही जणू काही रत्न आहेत. व छंदोबद्ध शब्द ही त्यांची कोंदणे आहेत. छंदोबद्ध शब्द, सध्याच्या कविता, प्रमेय नाही, अलंकार नाही, काहीही नाही, यमक नाही. धमधम मुसळ, धमधम मुसळ शब्द जरी ऐकले तर झोप येणार नाही रात्रभर. मुसळ बसतं काय डोक्यावर. इथे लिहिलंय छंदोबद्ध. कोंदण आहेत. कोंदण माहिती ना, रत्न किंवा मोती असं बसवण्याकरिता एक होल पाडलेलं असतं आणि त्याच्यात ते रत्न कोंदण असं बसवावं लागतं, त्याला म्हणतात कोंदण. तर ते कोंदण छंदोबद्ध शब्द आहेत. इकडचा तिकडचा काहीही वापरलेलं नाही. संस्कृत भाषा अति छान आहे, आपल्याला फारशी येत नाही. छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत. आणि त्या कोंदणामध्ये ही रत्ने बसवलेली आहेत तत्वज्ञानाची, 18 पुराणामध्ये असलेली. पदबंद नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे. उत्तम प्रकारची शब्दांची रचना, उत्तम प्रकारे निवडक शब्द, जसे ज्ञानेश्वरीत अनेकांनी प्रतिज्ञानेश्वरी केल्यात. तुलना नाही, पण एकनाथ महाराजांनी काही ओव्या केल्यात. तुलनात्मक अभ्यास करा, ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओळीच्या तोडीला त्या बसतात. कुठली ओवी काढा, काय शब्दरचना आहे, काय सौंदर्य आहे, काय शब्दबद्धपणा आहे, काय प्रमेय आहेत, काय यमक आहेत, काय अलंकार आहेत. प्रत्येक पहा कुठेतरी भस्कन असं भाला खोपसल्यासारखे शब्द नाही आहेत. आणि तेच संस्कृत साहित्यात त्याच पद्धतीत आलेले. म्हणून म्हटलंय उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे. अंबर म्हणजे वस्त्र, सुंदर वस्त्र म्हणजे उत्तम प्रकारची शब्दरचना. नाही तर काय जाडे भरडे वस्त्र गणपती. आणि त्या शब्दरचनेतील अलंकार ह्या त्या चकचकीत वस्त्राचे बारीक मऊ तंतू आहेत. पुन्हा रेशमी वस्त्र आहे, बारीक मऊ तंतू, जाडं भडर नाही वस्त्र, मऊ बारीक तंतू आहेत की शोभेल भगवंताला. भगवंतानी वस्त्र कशाचं घातलंय की उत्तम प्रकारच्या शब्दरचना ह्या सर्व साहित्यात आहेत. 4524 ग्रंथात प्लस 18 पुराण, उपपुराण, महाभारत वगैरे सगळ्यांमध्ये ही वस्त्र आहेत. आणि याच्यात एकही ग्रंथ असा नाही की ज्याच्यामध्ये जाडे भरडेपणा आहे, भद्देपणा आहे,
न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. बारीक तंतुमय कोमल सगळी अशी रचना आहे आणि भगवंतानी तेच घातलंय.